प्रभावी संवाद साधणे हे एक कौशल्य आहे जे तुम्ही शिकू शकता. जर तुम्ही त्यावर थोडेसे कष्ट घेतले तर तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागाची गुणवत्ता वेगाने सुधारू शकता. काय आमचे जीवन गुणवत्तेने भरपूर आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, जेथे समंजसपणा नसतो तिथे संवादामध्ये मोठी दरी निर्माण झालेली असते. संवादातील मोठी दरी नेहमीच घातक असते आणि जर तत्परतेने त्यावर इलाज केला नाही तर ही दरी कमी तर होतच नाही, परंतु गैरसमज मात्र पसरवत राहते. प्रियांनो, इयोब आणि त्याच्या मित्रांच्या बाबतीत नेमके हेच दिसून येते. आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की इयोबाच्या उत्तराला आता बिल्दद दुसऱ्यांदा प्रत्युत्तर देत आहे. त्याने इयोबावर कोणते आरोप केले, त्याचा भर कशावर होता हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही इयोबाचे पुस्तक ह्याच्या 17व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. 17वा अध्याय पहिली 5 वचने आपण वाचूया. 17वा अध्याय पहिली 5 वचने. माझा प्राणनाश होत आहे, माझे दिवस संपले आहेत, मला कबर काय ती राहिली आहे. लोकांच्या विटंबनेने मला घेरिले आहे, त्याचे खिजवणे माझ्या नेत्रांसमोर सतत चालू आहे. आता हडप दे, तुझ्या माझ्यामध्ये तूच माझा जामीन हो. माझ्या हातावर हात मारील असा दुसरा कोण आहे. तू त्यांच्या मनात अकलेचा प्रवेश होऊ दिला नाही, म्हणून तू त्यांचे वर्चस्व होऊ देणार नाहीस. जो आपल्या मित्रांशी दगा करून त्यास लुटीप्रमाणे परक्यांच्या हाती देतो, त्याच्या मुलाबाळांचे डोळे जातील. स्पष्ट आहे श्रोत्यानो की इयोबाला आपल्या मरणाची तीव्र जाणीव होत आहे आणि त्याच्यावर जी वेगवेगळी संकटे आली त्यांची तो आठवण करीत आहे. म्हणजे मित्रांची थट्टा, त्यांनी इयोबाविषयी केलेले गैरसमज, भयंकर निराशा व शारीरिक पीडा यांची त्याला सतत बोसणारी जाणीव त्याला स्वस्थ बसू देत नाही. थोडा वेळ देखील तो ते विसरू शकत नाही. परंतु मला वाटतं पुढच्या एका वचनात तो काहीतरी आशा व्यक्त करीत आहे. ते वचन आपण वाचूया. 9वे वचन. तरी धार्मिक आपला मार्ग धरून राहील, निर्मळ हाताच्या मनुष्यास अधिकाधिक शक्ती प्राप्त होईल. हे वचन मला फार फार महत्वाचे वाटते, कारण फार मोठे दुःख पचवूनही इयोब टिकून राहण्याविषयी या ठिकाणी बोलत आहे. त्याने जे सर्व प्रकारचे दुःख सहन केले आहे त्यामुळे असे वाटते की त्याच्यामध्ये मोठे धैर्य व शील निर्माण झाले आहे. म्हणूनच आपल्या न्यायाच्या नीतिमानतेच्या मार्गात आपण टिकून राहू असे त्याला सुचवायचे आहे. कितीही कठीण प्रसंग आला तरी आपण सत्याच्या मार्गात टिकून राहू शकू असे सांगणारा त्याचा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त झाला आहे. देवापासून त्याला कोणतीही गोष्ट विलग करू शकत नाही. कोणत्याही वेदना, कोणतेही दुःख, अपमान किंवा मृत्यू देखील त्याला देवापासून विभक्त करू शकणार नाही. तसेच तो या ठिकाणी नीतिमान माणसाच्या शुद्ध हातांविषयी बोलतो, ज्याने आपले हात शुद्धता करणाऱ्या विधीने शुद्ध केले आहेत. म्हणजे नैतिक गुन्ह्यांपासून ज्याने आपले हात धुतलेले आहेत त्या हातांविषयी तो बोलतो. आपले निरपराधित्व किंवा निर्दोषी मन आपल्याला सर्व दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देत आहे असे या ठिकाणी इयोब सुचवत आहे. अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायचे म्हटले तर आमचे सत्याला व नैतिकतेला धरून राहणे आम्हाला संकटाला तोंड देण्याचे सामर्थ्य देते. जर कोणताही अपराध आम्ही केलेला नसेल, आमचे मन आम्हाला दोषी ठरवित नसेल, तर संकटामुळे आम्ही खचणार नाही. प्रिय श्रोतानो, जर ख्रिस्तावरील विश्वासामुळे तुमची पापे पुसून टाकलेली असतील, देवाच्या वचनामुळे तुमच्या आचरणात शुद्धता आली असेल,
तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की आमचे जीवन येशू ख्रिस्तामध्ये लपलेले आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या कृपेचे वेष्टन आम्हाभोवती आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की नीतिमान विश्वासाने जगेल. म्हणजे येशू ख्रिस्त संकटाच्या समयी जर ती व्यक्ती त्याच्या अभिवचनांना धरून राहिली तर त्या संकटांवर ती व्यक्ती सहज मात करू शकेल. प्रभू येशूने त्याच्याकडे त्याच्या मागे येण्याचा रस्ता मखमली आहे असे सांगितले नाही, तर तो अरुंद व खडतर आहे असे सांगितले. पुन्हा तो म्हणतो की या जगात तुम्हाला क्लेश होतील, पण धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की संकटाने शील निर्माण होते. आज ख्रिस्ताला अनुसरल्याने तुमच्यावर काही संकटे आली आहेत काय? ख्रिस्ती मूल्यांना चिटकून राहिल्यामुळे लोक तुमचा द्वेष करीत आहेत काय? ख्रिस्तामागे तुम्ही आल्याने तुमच्या घरातले लोक तुम्हाला वेड्यासारखे वेड्यांमध्ये गणत असले तरी हरकत नाही. याही परिस्थितीत तुम्ही ख्रिस्ताला सोडू नका, कारण त्याने तुमच्यासारख्या त्याच्यासाठी दुःख पेलणाऱ्या लोकांना उद्देशून मत्ते शुभवर्तमान 5 अध्याय 11 आणि 12 वचनांमध्ये म्हटले, जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील व तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. अतिशय समर्पित जीवन जगून ख्रिस्ताच्या मागे जाणाऱ्या अनेक सेवकांना छळ सहन करावा लागला, परंतु त्या छळामध्ये त्यांना ख्रिस्ताच्या प्रीतीपासून दूर करण्याचे सामर्थ्य नव्हते. संत पॉल स्वतः अनेक प्रकारच्या संकटामधून गेला. नैसर्गिक व मानव निर्मित अशी अनेक संकटे त्याच्यावर आली, परंतु त्या सर्वांबाबत तो रोमकरास पत्र 8 अध्याय 35 ते 39 या वचनात काय म्हणतो ते पहा. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे. कापावयाच्या मेंढरासारखे आम्हाला गणिले आहे. श्रोतांनो, ज्याने आमच्यावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. कारण तो म्हणतो, माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन किंवा दूत किंवा अधिकार किंवा हल्लीच्या गोष्टी किंवा होणाऱ्या गोष्टी किंवा सामर्थ्य किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही उत्पन्न झालेली वस्तू आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी देवाची प्रीती आहे तिच्यापासून आपणाला वेगळे करायला समर्थ होणार नाही. किती सुंदर वचने आहेत ही. केवढा आधार, केवढा दिलासा देणारी वचने आहेत ही. जर देवाच्या प्रीतीपासून आम्हाला कोणतीही शक्ती अलग करू शकत नाही तर आम्ही नेटाने, धैर्याने आमच्यावरच्या संकटांना तोंड देऊया. मला खात्री आहे की त्यातून आम्ही देवाच्या अधिक सान्निध्य जाऊ. संकटातही ख्रिस्ताला बिलगून राहण्याने आमची देवावरची प्रीती सिद्ध होते व त्यामुळे देव आमच्याविषयी आनंदित होतो. देवाचे गौरव अशाही कठीण परिस्थितीतून आमच्याद्वारे होऊ शकते. प्रिय श्रोतांनो, जेव्हा योब म्हणाला आणि न्याय आपला मार्ग धरून राहील आणि ज्याचे हात स्वच्छ तो अधिकाधिक बलवान होत जाईल, तेव्हा मला वाटते त्यातून आमच्यासाठी हा सुंदर धडा देण्यात आलेला आहे. आजचे जग सर्व प्रकारच्या नैतिक घाणीने भरलेले आहे. सगळीकडे अन्याय व अत्याचार आहे. लाच लुचपत, अनैतिकता सर्वत्र माजली आहे. अनेक शाळा व महाविद्यालयांमधून कॉपी करणे किंवा पैसे देऊन पास होणे हे प्रकार चालू आहेत. कार्यालयांमध्ये लाचेचे प्रमाण वाढलेले आहे. गरीब साध्या लोकांचे गळे कापणे, त्यांना लुटणे सर्वत्र आहे. आणि तुम्ही जर नीतिमूल्यांना, तत्वांना धरून राहत असाल तर लोक तुमच्याकडे पाहून तुम्हाला नक्कीच हसतील, नावे ठेवतील, तुमची गणती मूर्खांमध्ये करतील. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की ज्याचे हात स्वच्छ तो अधिकाधिक बलवान होत जाईल. जर आम्ही परमेश्वराच्या बाजूने आहोत, जर आमचे हात स्वच्छ आहेत, तर सरतेशेवटी विजय आमचा आहे. श्रोत्यानो, संकटाला घाबरून आपली ख्रिस्ती मूल्ये सोडू नका. ख्रिस्ताविषयी लाज बाळगू नका, कारण अशा लोकांविषयी येशू ख्रिस्ताने काय म्हटले? लूका शुभवर्तमान 9 अध्याय 26 वचनात, जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरितो त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वतःच्या व पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा तो धरील.
सर्व संकटांमध्ये ख्रिस्तामध्ये टिकून राहणे आमच्यासाठी अतिशय गरजेचे आहे आणि तसे करण्यास प्रभू परमेश्वर आमचे सहाय्य देखील करतो. योबाच्या पुस्तकाच्या 17व्या अध्यायात शेवटच्या वचनांमध्ये ही योबाची घोर निराशा व्यक्त झालेली आम्हाला दिसते. त्याला जीव नकोसा झाला होता. आता आपण पुढच्या म्हणजे 18व्या अध्यायाकडे वळत आहोत. या अध्यायात योबाचा मित्र बिल्दद याचा दुसरा युक्तिवाद आम्हाला वाचायला मिळतो. या अध्यायात 2 गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. एकतर पूर्वीप्रमाणेच बिल्दद योबाविषयी तक्रार करतो आणि दुसरे म्हणजे दुष्टांचा किती भयंकर शेवट होणार आहे याचे तो वर्णन करतो. एक फार महत्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळते ती म्हणजे संवादातली दरी. म्हणजे योबाचे दुःख एक आहे तर त्याच्या सांत्वन करणाऱ्यांचे म्हणणे दुसरेच आहे. दोन्हींचा अजिबात मेळ जमत नाही. योबाला वाटते की आपण भयंकर अपराधी नसतानाही आपल्यावर मोठी असह्य शिक्षा लादण्यात आली आहे आणि दुसरीकडे त्याच्या मित्रांना वाटते की ह्या शिक्षेस योब पात्र आहे कारण त्याने काही पाप गुप्तपणे केले आहे व तो ते लपवित आहे. म्हणजे योब व त्याचे मित्र यांच्यात मोठी संवादातली दरी आहे. हे मित्र त्याला समजून घेऊ शकत नाहीत. आता या अध्यायात आपण पाहणार आहोत की बिल्ददने योबावर कडक टीकेचे अस्त्र उभारले आहे. त्या अस्त्राने जणू तो योबाचे आणखीन हाल करून ठेवणार आहे. त्याच्या या टीकेची सुरुवातच किती धारदार आहे ते आपण पाहूया. 18वा अध्याय 1 ते 4 वचने. मग बिल्दद शुही म्हणाला, तुम्ही कोठवर शब्द शोधून योजित बसाल? तुम्ही समज घ्या, मग आम्ही बोलू. तुमच्या हिशोबी आम्ही पशु का ठरलो? तुमच्या दृष्टीने आम्ही अशुद्ध का झालो? अरे, क्रोधाने स्वतःच फाडून टाकणाऱ्या तुझमुळे पृथ्वी ओस पडेल काय? खडक आपल्या ठिकाणचा ढळेल काय? बिल्ददचे हे उत्तर म्हणजे योबाच्या बोलण्यावरची प्रखर प्रतिक्रिया आहे. तो या ठिकाणी योबाला रागावतो कारण योबाने आपला अपमान केला आहे असे त्याला वाटते. त्याच्या म्हणण्यानुसार योब जर सुज्ञ असता, शहाणा असता तर तो शांत बसला असता. पण तो फारच बडबड करतो आणि असल्या वायफळ बडबडीमुळे त्याचे पाप उघडकीस येते आहे. म्हणजे ते लपविण्याच्या प्रयत्नात ते उलट उघडकीसच येत आहे आणि त्यामुळे त्याची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत आहे. आता तरी योबाने थोडे शहाणे व्हावे असा तिखट सल्ला बिल्दद देत आहे. बिल्ददला असेही वाटते की योब त्याला व त्याच्या मित्रांना तुच्छ लेखत आहे, पशु समान लेखत आहे. आपणाला आठवतच असेल की मी तुमच्यापेक्षा चांगला सांत्वन करत आहे असे योब म्हणाला होता. त्याच्या विधानाचाही बिल्ददला फार राग आला होता. 4थ्या वचनात त्याने काय म्हटले ते आताच आपण वाचले आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये तो योबाला म्हणत आहे की तू देवाविरुद्ध रागावून स्वतःचे दुःख आणखीनच वाढवित आहेस. असल्या रागाला काही अर्थ नाही. त्यामुळे तुझाच त्रास आणखी वाढणार आहे. पुढे तो त्याला काय म्हणतो पहा. तुला असे वाटते का की तुझ्यासाठी परमेश्वर या विश्वाला हादरवून टाकणार आहे? या ठिकाणी ओसाड भूमीचा उल्लेख आहे. भूमी ओसाड 2 कारणांनी होऊ शकते. एकतर शत्रूंनी तिला लुटण्यामुळे किंवा तिच्यावर नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे. तसेच मोठे मोठे खडक ढळवले जाणे फक्त भूकंपच करू शकतो. याचा अर्थ असा की योबासाठी परमेश्वर सर्व पृथ्वीला हादरवेल काय किंवा सृष्टीमध्ये बदल घडून आणेल काय? बिल्ददच्या मते हे प्रश्न मूर्खपणाचे आहेत. एका पापी माणसाकरिता परमेश्वर सृष्टीत बदल घडून आणेल हे त्याच्या कल्पनेत बसत नाही. ही गोष्ट कधीच शक्य नाही असे त्याला खात्रीपूर्वक वाटते. परंतु श्रोत्यानो, आज आम्हाला पवित्र शास्त्रातून एक फार सुंदर गोष्ट शिकायला मिळते ती ही की जरी आदामाने म्हणजे पहिल्या मानवाने पाप केले व त्यामुळे त्याच्यावर व भूमीवर शाप आला तरीही त्या दोघांच्या मुक्तीसाठी परमेश्वराने एक फार फार मोठी गोष्ट केली. ती सृष्टीमध्ये बदल घडून आणण्यापेक्षाही फार मोठी आहे. ती म्हणजे योहान शुभवर्तमान 3रा अध्याय 16वे वचन सांगते, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. प्रियश्रोत्यानो, या सृष्टीच्या निर्माणकर्त्या परमेश्वराने पापी मानवासाठी आपला एकुलता एक पुत्र द्यावा ही गोष्ट किती कल्पनेपलीकडची आहे, होय ना? तुम्ही व मी असे कोण लागून गेलो आहोत की ते आमच्यासाठी देवाच्या पुत्राने येशू ख्रिस्ताने मरण पत्करावे? अशी तुमची व माझी काय लायकी आहे की त्याने आपले निर्दोष रक्त तुमच्या आमच्यासाठी सांडवावे?
मला ही गोष्ट कोणी समजावून सांगेल का, की चिखलात पडलेल्या, घाणीने बरबटलेल्या, फाटक्या, दरिद्री माणसासाठी सुंदर किमती पोशाख घातलेल्या युवराजाने, राजपुत्राने त्या चिखलात उडी घालावी आणि आपला प्राण देऊन त्या भिकाऱ्याला वाचवावे आणि पुन्हा त्या मरणातून बाहेर पडून त्या दरिद्री घाणेरड्या माणसाला स्वच्छ करून स्वतःबरोबरचे आसन द्यावे? हे माझ्यासाठी एक कोडे आहे. ते मला कोण उकलून सांगू शकेल? पापी मानवासाठी परमेश्वराने सृष्टीला हलवावे ही गोष्ट फार मोठी नाही, पण त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला त्याच्यासाठी या दुष्ट, घाणेरड्या, वाईट पृथ्वीवर पाठवावे व त्या कृतघ्न मानवाचे पाप आपल्या निरपराध पुत्रावर लादावे, त्या कृतघ्न मानवाची शिक्षा आपल्या निष्पाप लेकरावर लादावी, ही आश्चर्याची गोष्ट नाही काय? तुम्हाला नाही वाटत का श्रोत्यानो, की ही गोष्ट नवलाची आहे? ही गोष्ट कथा नाही, सत्य आहे. 2000 वर्षांपूर्वी ती घडली. तुमच्या व माझ्या पापांच्या क्षमेसाठी त्याने आपल्या पुत्राला येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मरण्याची शिक्षा दिली. येशू ख्रिस्ताने ती भोगली. तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले. पण पुन्हा आनंद व आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो मरणावर विजयी होऊन पुन्हा उठला. केवढी आश्चर्याची गोष्ट आहे ही. ही अशी गोष्ट इतर कोणाच्याही बाबतीत घडलेली नाही. एवढेच नाही तर या राजपुत्राच्या मरणावर, मरणातून पुन्हा उठण्यावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला पापक्षमा व सार्वकालिक जीवन नक्कीच मिळते. आज तुमच्या व माझ्यासाठी पापक्षमा व सार्वकालचे जीवन हे दोन्ही आशीर्वाद परमेश्वराने राखून ठेवलेले आहेत. त्यांचा स्वीकार करणे किंवा ते नाकारणे तुमच्यावर अवलंबून आहे. या गोष्टी तुमच्या व माझ्या कल्पनेबाहेरच्या असल्या तरी सत्य आहेत आणि या गोष्टी बिल्दतच्याही कल्पनेपलीकडच्या आहेत. म्हणूनच तो योबाला म्हणतो, तुला काय वाटतं की तू आकांड तांडव केलंस तर तुझ्यासाठी परमेश्वर सृष्टीत बदल घडवून आणेल? कसं शक्य आहे ते? असले विचार वेडेपणाचे आहेत. आता पुढच्या वचनांमध्ये तो योबावर फार कडक टीका करतो आणि दुष्टांचा शेवट किती वाईट होईल याचे तो वर्णन करतो. वाचूया श्रोत्यानो 18वा अध्याय 5 ते 10 वचने. 18वा अध्याय 5 पासून 10 वचने. तरी दुष्टाचा दीप मालवेल, त्याच्या अग्नीची ज्वाला झळकणार नाही. त्याच्या डेऱ्यातल्या प्रकाशाचा अंधकार होईल. त्याचा लामण दिवा विझून जाईल. त्याच्या जोराच्या ढांगा संकोच पावतील. त्याचीच युक्ती त्याचा निपात करेल. तो आपल्या पायांनी जाळ्यात अडकतो. तो पाशात पाऊल टाकीत आहे. त्याची टाच सापळ्यात अडकते. पाश त्याला धरून ठेवितो. त्याच्यासाठी पाश जमिनीत गुप्त ठेविला आहे. त्याच्या मार्गात सापळा ठेविला आहे. या वचनांमध्ये आणि पुढच्या काही वचनांमध्ये बिल्दत दुष्टांचे वर्णन करतो आणि देवहीन लोकांचे काय हाल होतील हे तो बारकाव्यासकट सांगतो. या वर्णनानुसार देवहीन पापी माणूस स्वतःच्याच पापी कृत्यांमध्ये अडकतो. दुष्ट लोक फार वेगाने भरभराटीच्या मार्गाला लागतात. असे वाटते की त्यांचे जीवन प्रकाशाने म्हणजे संपन्नतेने, आनंदाने भरलेले आहे. पण अशा लोकांचे हे जीवन फार काळ टिकत नाही. दुःखाचा व मृत्यूचा अंधार लवकरच त्यांना गाठतो. स्तोत्रकर्ताही स्तोत्रसंहिता 9 अध्याय 16व्या वचनात म्हणतो, दुर्जनास त्याच्याच हातच्या पाशात त्याने गुंतविले आहे. पहिल्या स्तोत्रातही 4 ते 6 या वचनांमध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुस्यासारखे आहेत. ह्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाहीत. पापीजन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत, कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. तसेच नीतिसूत्रे 24वा अध्याय 20व्या वचनात असे म्हटलेले आहे, कारण दुष्कर्म्याला चांगले प्रतिफळ मिळणार नाही, दुष्टांचा दीप मालवल्या जाईल. योबाच्या या 18व्या अध्यायाच्या 11 ते 16 या वचनांमध्ये दुष्टाच्या मृत्यूची तुलना पाश, भय, शारीरिक कुजणे याबरोबर करण्यात आली आहे. एकूण दुष्टाला कोठेही विसावा मिळणार नाही, कोठेही समाधान मिळणार नाही, ही कल्पना वारंवार सुचवण्यात आली आहे. दुष्टावर येणारे संकट असे असते की त्याच्या जीवनातल्या प्रत्येक कोपऱ्यात अंधाराचे साम्राज्य पसरते. तेथे काही एक आशा शिल्लक राहत नाही. पुढे श्रोत्यानो 15 ते 17 वचने पहा. 18वा अध्याय 15 ते 17 वचने. जे त्याचे नव्हत ते त्याच्या डेऱ्यात वास करीतील. त्याच्या वस्तीस्थानावर गंधक उधळतील. खालून त्याचे मूळ सुकेल व वरून त्याची डहाळी छाटीतील.
देशातून त्याची आठवण बुजेल व पेठेत त्याचे नाव राहणार नाही. श्रोत्यानो, बिल्दद योबाला सांगत आहे की दुष्टाचा डेरा नष्ट केला जाईल, त्याचे नाव पुसून टाकण्यात येईल आणि त्याच्या घराण्यातले कोणी शिल्लक राहणार नाही. त्याची वाताहात पाहून पुढच्या पिढ्याही चकित होतील. त्याची पृथ्वीवर अजिबात आठवण उरणार नाही. हे सर्व दुष्टांच्या बाबतीत खरे आहे, परंतु याचा योबाशी काही एक संबंध नव्हता. योबाला या गोष्टी अजिबात लागू पडत नव्हत्या. पुढे 18 ते 21 वचने सांगतात, ते त्याला प्रकाशातून अंधकारात लोटीतील, त्याला जगातून पळवितील. त्याच्या लोकात त्याचे कोणी पुत्र पौत्र आढळणार नाहीत. त्याच्या बिऱ्हाडात कोणी उरणार नाही. त्याचा दुर्दिन पाहून पश्चिमेकडे राहणारे चकित होतील, पूर्वेकडे राहणारे कंपित होतील. कुटिलाच्या निवासाचे असेच निसंशय होणार, देवाला न ओळखणाऱ्याच्या स्थानाचे असेच होणार. श्रोत्यांनो, बिल्दद हे सर्व जे म्हणत आहे ते खरे आहे. खरोखर देवहीनांचे दुष्टांचे नाव कोठेही उरणार नाही. जगाच्या इतिहासाकडे जर आम्ही पाहिले तर जे जे दुष्ट हुकुमशहा होऊन गेले त्यांची अवस्था काय झाली? त्यातील काहींनी आत्महत्या केली. इस्बेल राणीची गोष्ट आठवा. तिने अनेक निरपराध लोकांची कपटाने हत्या करवली. शेवटी तिचे मांस कुत्र्यांनी खाल्ले. परमेश्वर न्यायी आहे. तो अन्याय सहन करीत नाही. जुन्या करारामध्ये कित्येक ठिकाणी आम्हाला अन्यायाला विरोध करणारा परमेश्वर पाहायला मिळतो. उदाहरणार्थ, आमोस संदेष्टाच्या पुस्तकात परमेश्वर अन्याय करणाऱ्यांविरुद्ध बोलतो. प्रिय श्रोत्यांनो, परमेश्वराची दृष्टी सर्वांवर असते. त्याला सर्व काही दिसते. त्याच्या नजरेपासून काहीच लपत नाही. त्याच्यासाठी रात्र ही दिवसासारखी प्रकाशते व अंधार त्याच्यापासून काहीच लपवत नाही. त्याला अंधार व उजेड सारखेच आहेत. या गोष्टींची आम्ही सतत आठवण ठेवायला हवी. आम्ही दुष्ट नसू, पण आमच्या मनातले विचार व आमची कृत्ये परमेश्वरासमोर आहेत. आमच्या कल्पना त्याला ठाऊक आहेत. त्या त्याच्यापासून लपत नाहीत. आज तुमचे सर्व विचार, तुमच्या कल्पना, तुमची सर्व कृत्ये, चांगली व वाईट, ही सर्व परमेश्वरासमोर आहेत. मांजर डोळे झाकून दूध पिते, पण सर्व जग तिला पाहते हे तिला समजत नाही. तसेच हे आहे. आमच्या प्रत्येक हालचालीवर परमेश्वर लक्ष ठेवून आहे. तेव्हा आपल्या कुकृत्यांबद्दल पश्चाताप करून परमेश्वराजवळ लीन होऊन जाणे आवश्यक आहे. नाहीतर न्यायाच्या दिवशी आमच्या सर्व कृत्यांचा झाडा आम्हाला द्यावा लागेल. त्यानुसार आम्हाला आमचे प्रतिफळ किंवा दंड मिळणार आहे. परंतु जर येशूवरील विश्वासामुळे आम्हाला पापमुक्तीचा आशीर्वाद मिळाला असेल तर सर्व काळच्या नरकाला भिण्याचे आम्हाला कारण नाही. कारण जेव्हा आम्ही येशूचा आमचा तारणारा म्हणून स्वीकार करतो तेव्हा आमचे नाव जीवनी पुस्तकात लिहिल्या जाते. परमेश्वर आपल्या तळ हातावर आमचे नाव करून ठेवतो व प्रत्येक संकटाच्या मोहाच्या प्रसंगी तो आमचे सहाय्य करतो, जेणेकरून आम्ही नीतिमत्वाच्या मार्गापासून ढळावे नाही, परंतु परमेश्वराच्या मार्गावर चालत राहावे. श्रोत्यांनो, होऊ शकतं की अजूनही आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नाही. आज आपणाजवळ संधी आहे. पश्चाताप करा आणि त्याच्यावर तारणारा म्हणून विश्वास ठेवा. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण योबाची घोर निराशा पाहिली आणि बिल्ददची प्रखर प्रतिक्रिया पाहिली. आजच्या अध्ययनातून आम्हासाठी हाच धडा आहे की घोर निराशा दूर करण्यासाठी आम्ही नैतिकतेला धरून प्रत्येक संकटांना तोंड द्यावे. जसे बायबलमध्ये म्हटले आहे की नीतिमान विश्वासाने जगेल, त्यानुसार आम्ही विश्वासाने परमेश्वराच्या बाजूने राहणे गरजेचे आहे. प्रियानो, काय आपण प्रयत्न कराल आणि नीतिमत्व मिळवण्याची धडपड कराल? आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो आमच्या जीवनाबद्दल. आणि विशेष करून प्रभूजी, तू आम्हाला संवाद साधण्याचं सहाय्य तू आम्हाला करीत आहेस. ती कुवत, ती क्षमता तू आम्हाला दिलेली आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही इतरांबरोबर बोलू शकतो आणि बापा तुझ्याबरोबर देखील आम्ही बोलू शकतो. परंतु प्रभूजी, आमचा संवाद योग्य रीतीनं असावा. आमच्या संवादामध्ये कोणत्याही प्रकारची दरी असू नये.
आणि म्हणूनच जे मार्गदर्शन तू आज आम्हाला केलेलं आहेस ते आम्ही लक्षपूर्वक ऐकलेलं असताना प्रभूजी तुझ्यामध्ये अधिक दृढ विश्वासाने राहण्यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवितो. आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आम्हा प्रत्येकाला तुझ्यामध्ये तू दृढ विश्वासू बनव आणि आमच्या जीवनाच्याद्वारे तुझं आणि तुझंच गौरव होऊ दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.